नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठचा शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। गेल्या 10 दिवसापूर्वी मी ज्या शेतात उभा होतो त्याच शेतात मी आता सध्या उभा आहे। 10 दिवसापूर्वी मी या शेतीतून केळीच्या बागेतून एक रिपोर्ट केलेला होता की पहिला ज्यावेळेस महापूर आला होता सीना नदीला त्यावेळेस या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। या केळीच्या शेतीत पाणी होतं, पण आज जर तुम्ही बघितलं तिसऱ्या महापुरानंतरची अवस्था तर ह्या शेतीमध्ये केळी पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे। केळीची बाग पूर्णतः झोपलेली आहे। केळी हार्वेस्टिंगला आलेली होती, या केळीचे घड पूर्णतः कट होऊन पाण्याबरोबर वाहत गेलेले आहेत। मी जिथं उभा आहे ते माझ्या डाव्या बाजूला केळीची बाग तुम्ही बघू शकताय किती विदारक अशा प्रकारचं चित्र आहे। पूर्णतः केळी झोपलेली आहे आणि माझ्या जर उजव्या बाजूला तुम्ही बघितलं तर ऊसाची शेती आहे। एकाच शेतकऱ्याची ऊसाची आणि केळीची शेती या पुराच्या पाण्यामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे। अशा प्रकारचं वेदनादायी चित्र या सीना नदीकाठच्या शेतकऱ्याचं निर्माण झालेलं आहे। माझ्यासोबत ते शेतकरी आहेत, नेमक्या त्यांच्या वेदना काय आहेत, नेमकं त्यांचं म्हणणं काय ते आपण जाणून घेऊयात। मी गट नंबर 76 मध्ये 3 एकराची 7 जानेवारी रोजी लागण केली होती आणि या बागेची पूर्ण सगळी वेन ही झाली होती। आम्ही पहिला पूर आला त्यावेळेस पण ह्या इथून एक बाईट घेतली होती, त्यावेळेस थोडं नुकसान झालं होतं, पण परत ज्या नंतरचा पूर आला त्यात ह्या जमीन 5 एकर माझी पूर्ण जमीन, ऊस 2 एकर आणि केळी आणि ती खालची जमीन सुद्धा पाक निघून गेली। आता जमीनच राहिली नाही। आणि दुसरी गोष्ट ह्यातलं ड्रीप गेलंय, फिल्टर गेलं पाण्याचं, नदीवर बसलेलं फिल्टर गेलं, STP पंप गेला, बरेच आणि इतर उपकरण इलेक्ट्रिक मोटर वगैरे काहीच राहिलेलं नाही। आम्ही जगायचं कसं हाच मोठा आता प्रश्न आहे। शासनाकडे तुमची नेमकी मागणी काय राहील आणि साधारणतः तुमचं केळीच्या आणि ऊसाच्या बागेचं एकूण किती नुकसान झालेलं आहे? माझं परफेक्टच आकडा सांगतो मी की माझं साधारणतः 25 लाख रुपयाचं नुकसान झालं ह्या क्षेत्रातनं। आणि इथं जर बघितलं तर ही माझं एकट्याच नुकसान नाही, वरी जर बघितलं तर कमीत कमी 50 ते 52 एकर जमीन अशा प्रकारे उठून गेली। 15 ते 20 फुटाचं खड्डे ह्या जमिनीत पडलेत। ती जमीन आता कशीच नीट होऊ शकणार नाही। तुम्ही जर इकडे दिसत असेल तर ते दाखव, कसंच ती म्हणजे ही होणार नाही आता ह्याच्या पुढं। ती जमीन वापरायसाठी गावणारच नाही। शासनाचं आमचं आता पुनर्वसन करावं लागतंय आणि आता चालूला आम्हाला ही आम्ही जी लोकांचे व्याजाने काढून पैसे खर्च केलाय ही त्यांचं काहीतरी 2-5 माघारी द्यायसाठी आम्हाला थोडं भरीव मदत करण्याची गरज आहे। तुम्ही बघू शकता की या केळीचं कशा प्रकारे नुकसान झालंय। या पुराच्या पाण्याने ही केळी बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि ही केळी एका महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येणार होती। आता या शेतकऱ्यानं जगायचं कसं असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। लाखो रुपये खर्च करून या शेतीत हे पीक उभारलं होतं, परंतु पुराच्या पाण्याने हे पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे। केळी आज पूर्ण संपून गेलेली आहे। ह्याच्या अगोदर आम्ही कलेक्टर साहेबाला मे मध्ये भेटलो होतो। आम्ही त्यावेळेस सीना नदीचं पाणी पूर्ण संपलेलं होतं। आम्हाला कोळेगावचं पाणी मिळावं म्हणून आम्ही कलेक्टरकडे गेलो होतो। त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला कोळेगाव धरणाचं पाणी सोडता येणार नाही, कारण आपला त्या धरणात इसा नाही। आज ही शेतकरी पूर्ण संपला कोळेगाव धरणामुळे। ही कलेक्टर साहेबांना लक्ष देण्याची गरज आहे ह्याच्यावर। दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर ह्या शेतामध्ये जर ह्या शेतकऱ्यांनी गांजाची झाडं लावली असती, ही जर बातमी शेजाऱ्याने शासनापासून सांगितली असती फोन करून साधं, तर रातोरात शासन इथं पोहोचलं असतं। आज 3 दिवस झाले शेतकरी पूर्ण संपून गेला तरी एकही अधिकारी शासनाचा पोहोचलेला नाही। साधा तलाठी नाही, तहसीलदार नाही, कलेक्टर नाही। तर ह्यांना माझी हात जोडून विनंती आहे, 2 दिवसात जर इथं शासन नाही पोहोचलं तर आम्हाला आत्महत्या केल्या दुसरा कुठला पर्याय उरणार नाही। माझी हात जोडून शासनाला विनंती आहे। तर आताच आपण बघितलं की 2 दिवसात जर शासन या ठिकाणी पोहोचलं नाही तर आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही। अशा प्रकारच्या वेदना या शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। माड्याहून गणेश लेटके, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।